अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। कन्नड तहसील येथे जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक, पाणीपुरवठा व जनगणनेवर भर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री विनयकुमार गौडा यांनी कन्नड तहसील येथे विविध महत्त्वाच्या विषयांवर आढावा बैठक घेतली। आगामी जनगणना, उन्हाळ्यातील पाणीपुरवठा तसेच प्रशासनाशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल यावर विशेष भर देण्यात आला। पाणी टंचाई भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच जनगणना प्रक्रियेची पूर्वतयारी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देत अचूक आणि पारदर्शक माहिती संकलनावर भर देण्यात यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री, उपविभागीय अधिकारी श्री संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, परीक्षा विभागाच्या उपविभागीय अधिकारी लता बागुल यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित माहिती सादर करत सध्याच्या परिस्थितीचा आढावा मांडला। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागामध्ये समन्वय राखून काम करण्याचे आवाहन केले। नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले। या आढावा बैठकीमुळे कन्नड तहसीलमध्ये प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून आगामी काळात नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारीचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा आलो, त्याच्यामध्ये सर्व विभागाचा आढावा घेतला। आपला महसूल विभाग, त्याच्यानंतर कृषी सर्वे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यांच्याकडे सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि आपला महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान, SIR, सेन्सस आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण चांगल्या रीतीने आढावा झाला। आढावा झाल्यानंतर इकडे लोकल जो लोक आहेत त्यांच्या काही प्रश्न आहे याच्यासाठी जनता दरबार ठेवला होता। त्याच्यामध्ये 12 अर्ज आले। प्रत्येकांना वैयक्तिक सुनावणी देऊन जो त्यांच्या अडीअडचणी आहे ते संबंधित विभागाने लवकरच्या लवकर निराकरण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे। सर, ह्या ज्या तक्रारी आल्या हा किती दिवसात निवारण होणार? प्रत्येक तक्रारीच्या वेगवेगळ्या हे लागणार आहे। आता काही तक्रार इमिडिएटली होऊ शकतात, काही तक्रार वेळ लागणार आहे, काही लँड ॲक्विजिशनसाठी तक्रार होतात, पूर्ण त्या प्रोसेस करायला 3-4 महिने लागू शकतात। काही रस्त्यासाठी होतात, पाणंद रस्त्यासाठी ते इमिडिएटली 1-2 आठवड्यामध्ये होतील। असा तक्राराच्या कॅटेगरीवरती ते वेळ लागेल, पण त्याच्या सेपरेट यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुरावा मी स्वतः करणार आहे। सर, एकंदरीत आजचा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामबद्दल अवेअरनेस कुठंतरी तालुक्यामध्ये कमी झालेला होता, त्या अनुषंगाने आपली काय भूमिका असेल यासाठी? पहिल्यांदा होत आहे, काही ते होऊ शकतात आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणे आवश्यक आहे। मीडिया म्हणून तुम्ही पण पुढच्या वेळीपासून सहभाग घेतला चांगल्या रीतीने याच्या बाबतीत सर्व लोकांपर्यंत अवेअरनेस जाईल। ठीक आहे, तालुक्यातील जनतेला काय आव्हान तुम्ही आज देता? पण लोकांचं असं आव्हान करतो की आता प्रशासन आपलं सर्व जो आहे शासनच्या सेवा आणि इतर योजना तुमच्यापर्यंत आणतो आहे। तुम्ही पण याच्यामध्ये सक्रिय सहभाग व्हा आणि जास्तीत जास्त जो शासनाच्या योजनांचा लाभ आणि आता येणारा सेन्सस आणि SIRमध्ये चांगल्या रीतीने सहभाग व्हा।